नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे डिजिटल कोल्हापूर। करवीर विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे। एका बाजूला सहानुभूती आणि दुसऱ्या बाजूला दांडगा जनसंपर्क अशी लढत क्रमशः महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील आणि महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्यात होणार आहे। दोन्ही बाजूंनी प्रचार दौरे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजन देखील आखली जात आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यस्तरावर राबवली गेलेली लाडकी बहीण योजना ही करवीरमध्ये परिणामकारक ठरत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे। महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून प्रचार सभासोबतच महिला मेळाव्यांचे आयोजन देखील केले जात असून या सभांना तसेच महिला मेळाव्यांना महिलांची होत असलेली गर्दी हा चर्चेचा विषय ठरत आहे। राजकारण निवडणूक म्हटलं की महिला थोड्या लांब असतात। मात्र करवीर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून चंद्रदीप नरके म्हणजे महायुतीकडून उभारलेले चंद्रदीप नरके यांच्या सभांना महिलांची तुफान गर्दी होत आहे असं चित्रच आहे। याच महिला चंद्रदीप नरकेंना विजयी गुलाल लावणार असल्याची चर्चा करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। आता याबद्दल सविस्तरच सांगायचं झालं तर शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय महिला मेळाव्यांचं आयोजन होत आहे। या सर्व महिला मेळाव्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता विधानसभा मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला फॅक्टर गेम चेंजर ठरणार अशी चर्चा मतदारसंघांमध्ये तशीच जाणकारांच्या मध्ये आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।